मित्रांनो, ही जी तुम्हाला पाठीमागे गाडी दिसते ना, माझ्या ही गाडी घेऊन आपण जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालं. तर गाडी घेतल्यापासून तुम्हाला सांगतो, आपण या गाडीला घरी म्हणून असं तिला कधी पुजली नाही. तर आज तुम्हाला सांगतो, पहिल्यांदाच गाडी आपल्या घरी पुजायला लावली. तर एक आरेवाडीची एक पाहुणे होते, तर ते म्हणाले की आम्ही गाडी पुजणार आहे असं तसं. आम्ही त्याला काय म्हणलं की बाबा गाडी आपण सेकंड घेतली, गाडी काही नवीन नाही. पण काय ते ऐकायलाच तर नाही. मग आता ती यायला लागले ते, तर बघूया. तरी पहिल्यांदाच आपण गाडीची पूजा दारात इथं करायला लावते. तर असं पाहुण्याशाने केली असं बाहेर, पण आपल्या घरी आपण आणल्यापासून गाडी पूजा केली नव्हती. नुसतं हळद कुंकू वगैरे असं लावलं होतं. पण जे काय हे टायराखाली लिंबू घालून आणि हे नाचले काय तसला काही विषय केला नव्हता. तर आता पाहुणे आलेत बघा, आणि आपल्या शेजारचे काय महिला पण बोलवून घेतलेल्या पूजा करण्यासाठी. स्टेटसला तुम्हाला कोण बघतं? काय गाडी पण घेतली ना? तसलं काय करू नको, बाया साड्या फाटके साडे कशी काय आता? काय करायचं? तर बघा, ही आपली अशी गाडी आहे. आणि बघा, ह्या आरवाडीच्या मावशी आहेत त्या आल्या त्या. मला नेमकं माहीत नव्हतं की नेमकं कोण येणार आहे काय, पण ह्या मावशी आल्या त्या. तर मावशी म्हणल्या की आम्हाला हार मिळाला नाही. तर मी म्हणलं त्यांना काय हारा वगैरे काय विषय नसतोय. तर अशा प्रकारे सगळ्या अशा आपल्या शेजारच्या महिला बोलवून घेतल्या आणि गाडीची पूजा करायची चालू आहे अशी. हळदी कुंकू लागतो. देवादिकाची सगळी परंपरा ह्यांना जास्त माहित आहे. तर इकडं आमचं तात्या बसलेत बघा. तात्यानंच त्यांना सांगोलमधनं आणलं होतं इकडं. तर त्या एस टी बसनं आल्या होत्या. मित्रांनो, आता तुम्हाला ह्या मावशींचा नातू दाखवतो. त्यांचा नातू इतका क्यूट आहे. कसं आहे तुम्हाला सांगतो बघा. चाकाखाली चार ठेवते. मित्रांनो, मला अजून एक परंपरा कळली नाही की गाडी या चाकाखाली लिंबू का ठेवली जाते ती. तर ही तुम्हाला काय माहित असलं तर परंपरा मला कमेंट करून नक्की सांगा. आता गड्याला मस्तपैकी तात्याने टोपी घातली. आता गडी बघून आला कसा फोडतोय. हा, फोडतोय ते पुजारी आहे ना. मित्रांनो, ही आरेवाडीच्या बिरुदेवाचे हे पुजारी आहेत बरं का. तर आपल्या घरला पुजारी म्हणजे आपल्याला साक्षात बिरुदेवच आपल्या घरला आल्यासारखं आहे आपल्याला. हे मी आता ह्या लहान लेकराला बिरुदेवाच्या रूपात बघतोय. बिरुदेवाचा पुजारी आहे ती. आय बघली म्हणाल आता. नारळ काय फुटत नाही, पण मित्रांनो प्रयत्न चांगला आहे बरं का. पाऊस यायला लागला.
आज हे वातावरण बघा नुसतं पावसाचं होतं सकाळपासून आणि नॉर्मल असं पाऊस यायला लागले. काय झालंय उठू नाही का? भांडरा लावायचं ना तुम्हाला. लावलं की? लावलं अडचण होते ते मी आणायला लावलं. तू पाया पड. सोना पाया पडा. आता तुम्ही म्हणसाल हे पाया पडाय सगळ्यांनी काय भानगड आहे, तर मित्रांनो आमच्यात पहिल्यापासून परंपराच आहे की आरेवाडीचा कोणताही माणूस असू द्या, पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या, ते आमच्या घरी आल्या की त्यांच्या पाया पडल्याशिवाय आपल्याला हेच नाही. आता ह्या लहान मुलाला बघा आतापासून ट्रेनिंग चालू आहे. म्हणजे आरवडीचा जो कोण कोळेकरांचा मुलगा असतो ना, त्याला लहानपणापासून त्याला ट्रेनिंग दिलं जाते. भांडारा लावायचं, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून असं ट्रेनिंग दिलं जाते. सगळ्यांना लाव. हिर अजून हातात भांडरा सगळ्यांना लाव. सगळ्यांना लाव तुझ्या हातानं. लाव. तसं भांडरा खाली पाडायचा नाही, असा हात धरायचा काय. हा लाव. त्या दीदीला लाव, त्या दीदीला भैयाला लाव, सगळ्यांना लाव. हा यात तर आता ह्या मावशीनं साडी आणायची काही गरज नव्हती बरं का मित्रांनो. तर गाडी पुजली ती पुजली. साडी, टावेल, टोपी अजून काय आणले ही एवढं काय माहित नाही बघा. आता साडी तर दे राहिली द्यायला. सगळ्यांना जाऊ नका लावायला. बसा तिथं मग मामाला तेवढा. कपड्याला त्या पडेल्या हाताने लावायचं. त्या हाताने लावायचं. त्या हाताने लावायचं. हा तो बस असा पाहिजे. वर उभा नामा. त्यातला भांडारा घे. लावलाय भांडारा. भांडारा लाव. त्या हातात घ्यायचा. लाव. उठून लाव. ह्याच्या आधी आलता कधी इकडे? राम राम कर. राम 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 खा. नमस्कार कर. नमस्कार. राम राम. हा. मित्रांनो आता जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि आता ही मावशी म्हणली आता आम्ही निघतो म्हणले, गावातल्या घरी राहतो तिथे जाऊन. मग आता जाताना त्या मुलाला टूप टावेल करायचे आणि आपला काय पाहुणचार आहे ते करायचं आहे. आता मागायसारखं एकदा राम राम म्हण. मन बरं बघू. नाव म्हणते. विषय काय झालाय, ही पोरग रुसलंय. नमस्कार घालायचा असतो
या राम घाल राम बघून मी कधी नेणार नाही सांग मग. राम राम पाहुणं आता बिघडले गाणं बिघडले आता म्हणते की छान आहे वार नाही छान आपल्या दिदीला न्यायचं दिदीला राम राम आता राम राम म्हण. हा, आता राम राम आता राम राम असं म्हण. म्हण. राम राम आता ठीक आहे आता उठून उभं राहा उठून उभं राहा उठून आता काय राहू दे काय राहू उठून राम 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 म्हण. बघू तुला म्हणा येते बरं, ठीक. मोठ आता ते आम्हाला राम राम म्हण. तात्या राम राम. या ऐका मला सांग राम राम ही पैसे नको. तुम्ही जर पैसे मागते तर पुन्हा काय म्हणताल तसं काय नाही हे काय पैशाचे पैसे नव्हे हे काय अहो, म्हणतात मला नेसलेली एक साडी द्या, हा कपडे तिथे काय बिघडलं त्याला ते म्या दिले का ते बायाचे तुम्ही ती बघा मी पोराला दिलं कपडे घ्यायला मला माहित आहे मी बायाचे पैसे हाय तर का आलोय तर का काय पैसे दे मी हित बाजात गाडी पैसे मी आल्या आल्या तर बरं, असू दे त्याला काय असते ए गप की कसा करतोय तू दम कळतोय तुम्ही राहिला तर बरं होईल असं म्हणतो मी ए त्या आजी पैसे जाताना कपडे आजी पैसे आय पैसे आय पैसे पैसे आय पैसे ए देऊ नको पैसे कोणाजवळ काय करतो थांबताय का काय करताय हा टोपी लय भारी दिसते ह्याला बरं का टोपी लय भारी दिसते ह्याला सर सर